नमस्कार, मी विजया. संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी आजच संवाद लाईव्ह टीव्हीला सबस्क्राइब करा. आता घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा जलद आढावा. संवाद सुपरफास्ट. काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे 12 एप्रिलला होणाऱ्या मोदींच्या सभेत दिसून येईल. कारण एकीकडे काँग्रेसकडून स्टार प्रचारक म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव घोषित झाले, मात्र नगरमध्ये विखे पाटील हे मुलगा सुजय विखे यांचा खुलेआम प्रचार करताना दिसत आहे. आणि त्यापेक्षाही विशेष बाब म्हणजे 12 एप्रिलला होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी राधाकृष्ण विखे पाटील स्वतः पुढे येऊन सभेचे नियोजन करत असल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मोदींच्या नगरमधील सभेत राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपाचे होणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले. बीड तालुक्यातून अंथरवन पिंपरी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. रिक्षा चालक छेड काढत असल्यानं छाया संपत राठोड या मुलीने 3 एप्रिलला विषारी द्रव्य प्राशन केले. प्रताप भानुदास पवार हा रिक्षा चालक छाया हिला जाता येता त्रास देत असे. याला कंटाळून छायाने विष प्राशन केले, मात्र विष प्राशन केलेले समजताच तिला जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याबाबत मुलावर अगोदरच गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र याबाबत प्रतापकडून धक्कादायक माहिती समोर येते. माझे छायावर प्रेम होते, आम्ही लग्न करणार होतो, मात्र घरच्यांनी विरोध केला असल्या कारणाने आमचं लग्न होऊ शकलं नाही. त्यामुळे छाया हिने विष घेतले आणि आता छाया राहिली नाही तर मी तरी जगून काय करणार म्हणून प्रताप याने ही विषारी द्रव्य प्राशन केले असल्याची माहिती आहे. त्याच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणाचा पडदा उलगडण्याचे काम बीड पोलीस करत आहेत. बेकायदेशीररित्या गॅस रिफिलिंग करत असताना 2 सिलेंडरचा स्फोट झाला. त्या सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मंगळवारी सायंकाळी 7च्या सुमारास वाकडमधील म्हातोबा नगर परिसरातील ही घटना आहे. वाकड म्हातोबा नगर परिसरात बालाजी एजन्सी आहे. या एजन्सीमध्ये छोट्या घरगुती गॅस सिलेंडरमध्ये बेकायदा रिफिलिंग करण्याचे काम सुरू असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. त्यात कामगार आणि दुकानदाराने प्रसंगावधान राखत दुकानाबाहेर पळ काढला, मात्र त्यानंतर आणखी एका सिलेंडरचा स्फोट झाल्यानं बाजूच्याही झोपडपट्ट्यांना आग लागली. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांसह पिंपरी आणि रहाटणी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. कोट्यवधीची बेकायदा संपत्ती सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक यशवंत नानासाहेब ओंबासे आणि मुलगा तुषार ओंबासे या दोघांकडे असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक कांचन जाधव यांनी दिली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीची दखल घेत ओंबासे यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात आली, तर ओंबासे कुटुंबियांच्या नावावर तब्बल 1,87,82,676 रुपयांची बेकायदा मालमत्ता असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या संदर्भात बारामती येथे ओंबासे यांच्या मालमत्तेचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच कोणत्याही लोकसेवकाने लाच मागितली असल्यास त्या संदर्भात लाचलुचपत 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप दिवान यांनी केले. सुरक्षित अशी समजली जाणारी क्रेडिट कार्डवरील मॅग्नेटिक चिप किंवा स्ट्रीपमध्ये असणारी गोपनीय माहिती पिन क्रमांकासह संकलित करत लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या जावेद खान याला बिहार राज्यातील पाटणा जिल्ह्यातून नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची माहिती आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान जावेद याच्याकडून 3 लाख रुपयांचा मुद्देमाल नाशिक पोलिसांनी हस्तगत केला, तर बँकेच्या खात्यावर असलेली 11,56,743 रुपयांची रोकड देखील जप्त केली आहे. जालना लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या जाहीर सभेला येताना राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हेलिकॉप्टरला दिशा मिळाली नाही. सोयगाव येथे सुमारे तासभर खोत यांचे हेलिकॉप्टर हवेतच भरकटत होते. दरम्यान हेलिकॉप्टर लँडिंगसाठी रात्री वेगळे आणि सकाळी वेगळे असे 2 लोकेशन मिळाल्याने हा घोळ झाल्याचं पायलट बॉबी यांनी सांगितले. तासभराच्या हेलिकॉप्टरच्या फिरक्यांनंतर हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्यात आले आणि त्यानंतर सदाभाऊ खोत हे सभास्थानी पोहोचले. मात्र सभेपेक्षा खोत यांच्या हेलिकॉप्टरची चर्चा शहरात चांगलीच रंगली. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांना टोल नाक्यावर धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्याचा प्रयत्न झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकारी इस्लामपूरवरून निवडणुकीचे काम पाहून परत कोल्हापूरला येत होते. त्याचवेळी त्यांची गाडी टोल नाक्यावर अडवण्यात आली. शासकीय ओळखपत्र दाखवून देखील गाडी सोडली नाही. त्यातच निवडणुकीचे शासकीय काम असताना देखील गाडी अडवून ठेवल्यानं शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा आणि वित्त अधिकारी राहुल केशव कदम यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार टोल नाक्यावरील 2 कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर टोल नाक्यावरील कर्मचारी विजय शामराव शेवडे याला अटक करण्यात आली, तर त्याचा दुसरा साथीदार मात्र फरार आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकना सेवा सहकारी सोसायटी आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नहाटा यांच्यासह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नहाटा यांच्या विरुद्ध धनादेश न वटवल्याप्रकरणी सासवड न्यायालयात खटलाही सुरू आहे। या खटल्याच्या कामकाजासाठी नहाटा हे वारंवार गैरहजर राहिले, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध सासवड येथील न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते। त्यानुसार पोलिसांनी रात्री नहाटा यांना अटक केली। नहाटा हे श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे व्यक्ती मानले जातात आणि लोकसभा निवडणुकीत त्यांच्या अटकेची कारवाई झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।